हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सरळ सेवा भरतीबाबत सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला जर मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे सरळ सेवा भरतीबाबत सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला व्हिडिओ स्लो वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवर स्पीड वाढवून व्हिडिओ पाहू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपडेट, कागदपत्र पडताळणीचा अपडेट आलेला आहे. हे पहा, जिल्हा निवड समिती नांदेड, पोस्ट आहे आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी. हे बघा इथं माहिती दिलेली आहे. परीक्षा कधी झाली होती ते 19 जुलै 2024 आणि 24 जुलै 2024ला परीक्षा झाली होती. आणि गुणानुसार कागदपत्र तपासणीसाठी उमेदवाराची यादी इथं दिलेली आहे. अनुक्रमांक इथे दिलेला आहे, आसन क्रमांक आहे, तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्याची माहिती दिलेली आहे, तुमचं नाव इथं आहे आणि तुम्हाला किती गुण प्राप्त आहेत त्याची माहिती आहे. ही सर्व माहिती तुम्ही खात्री करायची आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे जर समजा तुम्ही अर्ज केलेला आहे दुसऱ्याच प्रवर्गातून आणि इथं दुसराच दाखवत आहे तर मग प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला संपर्क करावा लागेल नांदेड जिल्हा परिषदेशी. त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची असते, पाहून घ्या नीट. हे पहा, ही मोठी लिस्ट आहे, तुमचे नाव इथे तुम्ही पाहून घ्या. आता कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे आणि त्याचा ॲड्रेस पत्ता याची माहिती आपण घेऊया. हे पहा, विषय बघा, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी या पदाच्या सरळ सेवा पद भरती 2023 साठी तुम्हाला शैक्षणिक, व्यावसायिक व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक मूळ कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक 25 सप्टेंबर 2024ला उपस्थित राहायचं आहे. म्हणजे उद्या 25 सप्टेंबर 2024. इथं तीच माहिती दिलेली आहे. परीक्षा तुमची 19 जुलै आणि 24 जुलैला झाली होती आणि 22 ऑगस्टला त्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. पुन्हा तीच माहिती दिलेली आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाची माहिती आहे इथे. हे बघा, कधी होणार आहे, 25 सप्टेंबर 2024ला सकाळी 10 वाजता. कुठे होणार आहे? कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड. तर हा पत्ता तुम्ही लक्षात ठेवा, उद्या होणार आहे 10 वाजता. यांनी कागदपत्रांची यादीसुद्धा जोडलेली आहे. तुम्ही ही यादी पूर्ण पाहून घेऊ शकता. तुम्हाला काय काय लागेल कागदपत्र पडताळणीसाठी. तुमचा जो अर्ज भरलेला आहे त्याची तुम्हाला झेरॉक्स लागेल, फोटोकॉपी लागेल, तुमची माहिती बरोबर असल्याचं स्वयंघोषणापत्र लागेल, तुमचं जे काही पात्रता असेल शैक्षणिक त्याचं तुम्हाला पुरावा द्यावा लागेल, वयाचा पुरावा द्यावा लागेल, जन्माचा पुरावा द्यावा लागेल. यासाठी तुम्ही 10वीची TC वापरू शकता. मग बाकी तुम्ही आरक्षणामध्ये येत असाल तर त्यानुसार मग नॉन क्रिमी लेअर वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला द्यावी लागतील. त्याची माहिती तुम्ही पाहून घ्या. याच्यावर आपण व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, तर तो व्हिडिओ मी इथे अटॅच करून देईल, तुम्ही तिथूनसुद्धा ही माहिती पाहू शकता. ते एक महत्त्वाची टीप दिलेली आहे, ती पाहून घ्या. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल. 10वीमध्ये विज्ञान विषय असेल तुमचा आणि तुम्हाला जर हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. आता या प्राधान्य शब्दावरून आरोग्य सेवक 50%चे निकाल होल्ड करून ठेवण्यात आलेले आहेत, थांबवण्यात आलेले आहेत. याबाबत काही निर्णय झाला, काही अपडेट आला तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर टाकल्या जाईल. तसेच हे पहा, इथे आरोग्य सेविका ANM साठी सुद्धा उद्या कागदपत्र पडताळणी आहे 10 वाजता. परंतु हे लक्षात घ्या की ANMची कागदपत्र पडताळणी 18 सप्टेंबरलाच झालेली आहे. परंतु जे उमेदवार इथे उपस्थित राहू शकले नाही, जे ॲब्सेंट होते, त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी दिलेली आहे उद्या सकाळी 10 वाजता. तर ज्यांनी इथे मिस केलं असेल ते इथे उद्या सकाळी जाऊ शकतात. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुमची जिल्हा परिषद कोणती आहे
तिचा रिझल्ट कोणता राहिलेला आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.